आत्ता आपण इंटरलेकनमधून चेकआउट केलं आहे आणि आपण चाललो आहोत ल्युझनला. तुम्हाला मला एक सांगायचं आहे, स्वित्झर्लंडमध्ये ना टुरिस्ट अट्रॅक्शन काही डिफरंट झोन्समध्ये आहेत. तर आपण इंटरलेकन झोनमध्ये जे बर्नीज ओबरलँड वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं ना, ते अट्रॅक्शन आपण कंप्लीट केले. आता आपण थोडेसे ल्युझनच्या दिशेने म्हणजे झुरिकच्या दिशेने चाललो आहे. आम्ही एका नवीन डेस्टिनेशनला निघालो होतो, ल्युझन या ठिकाणी. पण थोडासा ट्रेनचा इथे गोंधळ होता. आजच्या दिवसात काहीतरी ट्रेनचे इश्यू झाल्यामुळे थोडंसं आम्हाला बसने इकडे यावं लागलं. आत्ताच तुम्ही जी बस पाहिली ती बस आता रिटर्न गेली आम्हाला ड्रॉप करून, आणि मग मी या स्टेशनवर उभा आहे. आणि हे स्टेशन म्हणजे ब्रियांज हे ब्रियांज नावाचं जे स्टेशन आहे ते स्टेशन अगदी ना एका लेकच्या काठी आहे. जो ब्रियांज लेक मी तुम्हाला काल पण दाखवला होता, तो अतिशय फेमस लेक आहे आणि मोठा लेक आहे. त्या एका साईडला स्टेशनच्या स्टेशन किती सुंदर आहे बघा. एक ब्रियांज स्टेशन आणि त्याच्या अपोजिट दोनच प्लॅटफॉर्म आणि समोर लेक आणि त्याला एक ग्रीन लँडस्केप डोंगरांचा, अगदी स्वप्नवत. आणि समोर त्या तुम्ही जर बघाल बाजूला, आता कॅमेरा फिरतोय, समोर बघाल तर पूर्णपणे ढग उतरलेले आहे आणि बर्फ पण पडलेला आहे वरती. एवढं सुंदर स्टेशन, अतिशय सुंदर. खरंच आम्ही इथे येऊन हरवून गेलो आहे. इथे आल्यानंतर मनाला जे समाधान मिळालं आहे ना की काय विचारू नका. असं सुंदर दृश्य आपल्याला खूप कमी बघायला मिळतं. म्हणजे रेल्वे स्टेशन किंवा त्याच्या बाजूचा लेक आणि त्याच्या बाजूला एखादा छान ग्रीन डोंगर, हे अगदी इंस्टाग्रामच्या रीलसाठी परफेक्ट जागा. मग आम्ही एक फोटोशूट इथे करूनच घेतलं. तोपर्यंत ही अनाऊन्समेंट झाली आणि त्या अनाऊन्समेंटमध्ये असं कळलं की ट्रेन्स ना कॅन्सल्ड आहेत. तर इथून अर्ध्या तासावर एक स्टेशन आहे जिथे आपल्याला बसने जावं लागेल. तिथून ल्युझनसाठी ट्रेन चालू आहे. इथे ना एक मस्त आहे, काही झालं ना तरी अल्टरनेट ट्रान्सपोर्ट तयार असतो. मी आता जरा बसची वाट बघतो. बस आली की आपण मॅरिंगन या स्टेशनला निघू. तेवढ्या समोर ना मला एक लॉंग व्हाईट बस दिसली. तर मी एन्क्वायरी केली तर ड्रायव्हर म्हणाला ही बस तुम्हाला मॅरिंगन स्टेशनला सोडण्यासाठीच आहे. मी त्याला चार्जेस विचारले तर तो म्हणाला स्विस पासमध्ये कवर्ड आहे, यू डोंट हॅव टू पे एनिथिंग फॉर दिस ट्रॅव्हल. फ्रेंड्स काय सांगू तुम्हाला, ही कसली सॉलिड बस आहे, तुम्हाला दिसतेच आहे ना. मला ना बस प्रवास बिलकुल आवडत नाही, पण या बसने मी कुठेही जायला तयार आहे. एवढी ही बस छान आणि आरामदायक आहे. बाहेरच्या व्ह्यूबद्दल आता काय बोलणार, प्रशंसा करून माझं तोंड आणि तुमचे कान दोन्ही पकलेत. पण या व्ह्यूमुळे डोळ्यांना मात्र अतिशय सुख आहे, हे आपण दोघेही मान्य करूया. आणि आता आपण मॅरिंगन या स्टेशनला पोचलो आहोत. पाठीमागे स्टेशन आहे. आणि हो, तुम्हाला बस दाखवायची राहूनच गेली. मला ही लगेज केस ओपन करावी लागेल कारण आतमध्ये मी सामान ठेवलेलं आहे. ड्रायव्हरला जरा रिक्वेस्ट करतो. हा आमचा ड्रायव्हर, आणि त्याने येऊन मला ही लगेज केस ओपन करून दिली. या बसला ना 3 दरवाजे आहेत. हा मिडलचा दरवाजा खूपच ब्रॉड आहे. आता ही बस इथून भरून परत त्या ब्रियांज स्टेशनला जाते. आत्ता आपण मॅरिंगन या स्टेशनला आलेलो आहोत. मॅरिंगन हे हिस्टॉरिकली खूपच फेमस आहे. जर तुम्ही शेरलॉक होम्सचे फॅन असाल तर इथे तुम्हाला भेट द्यायला आवडेल. जगभरातील चाहत्यांना भुरळ घालणारा रिचेनबाग वॉटरफॉल हा इथलाच. या वॉटरफॉलच्या जवळच शेरलॉक होम्सचं एक म्युझियमसुद्धा आहे आणि ते म्युझियम जगभरातील पर्यटकांसाठी एक अट्रॅक्शन आहे. आणि ते म्युझियम बघण्यासाठी जगभरातून लोक इकडे येत असतात. ही बघा आमची ट्रेन आली, ल्युझन इंटरलेकन एक्सप्रेस. या ट्रेनने आपण ल्युझन या शहरात जाऊ. व्ह्यूअर्स, आपण इथून निघालो आहे खरं, पण इंटरलेकन जे मनात ठसलं आहे ना ते तर विसरता येणं शक्य नाही आहे. ल्युझनबद्दल बोलायचं झालं तर तिथे आपल्याला टिपिकल युरोपियन वाईब्स येतील. म्हणजे हे जे निसर्ग सौंदर्य आहे ना त्याची तिकडे आपल्याला कमी जाणवेल. आता ना हा ट्रेनचा व्ह्यू बघा, कसला सुंदर दिसतोय ना. माझा तर फेवरेट व्ह्यू आहे. मी तर खूपदा तुम्हाला सांगितलेलं आहे, कासेतनं टर्न घेणारी ट्रेन, त्याचा व्ह्यू किंवा त्याचा शूट करताना मला खूपच मजा येते. तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या युरोपियन ट्रॅव्हल कंपनीज
स्विस ट्रॅव्हलची ॲड करताना हे असे व्ह्यूज वापरतात, त्याने लोक खूपच अट्रॅक्ट होतात। आता आपली ट्रेन पोचली आहे ल्युंगनिया विलेजमध्ये। स्वित्झर्लंडचं हे गाव म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिनाच जणू। हे गाव लुंगनिया तलावाच्या काठावर वसलेलं आहे। हा जो लेक दिसतोय ना, तो आहे लेक लुंगन। किती छान दिसतोय ना। जगभरातल्या पर्यटकांना हा तलाव त्याच्या निळसर हिरव्या पाण्याने आकर्षित करतो। या गावात ना एक वेगळी शांतता आहे। काय दृश्य आहे बघा ना। खरं सांगू, मला तर वाटतंय की मी थिएटरमध्ये एक पिक्चर बघतोय। विश्वास बसत नाही एवढं हे सुंदर गाव आहे। इंटरलेकन ते ल्युझन या प्रवासात लागणारी मेरिंगन आणि लुंगन ही दोन वेगवेगळी ठिकाणे असली ना, तरी त्यांच्यात एक साम्य मात्र आहे, त्यांचं निसर्ग सौंदर्य आणि शांतता। मेरिंगन हे इतिहास आणि साहित्याशी जोडलेलं ठिकाण आहे, जिथे निसर्गाच्या सानिध्यात शेरलॉक होम्सच्या आठवणी जागवण्यासाठी त्याचे खूप सारे चाहते किंवा आपण फॅन्स म्हणतो ना, ते लोक इथे भेट देण्यासाठी येतात। लुंगन हे शांत, मनमोहक आणि अप्रतिम तलावाने नटलेलं ठिकाण आहे, जिथे केवळ आणि केवळ निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात। जर तुम्ही कधी स्वित्झर्लंडला भेट देत असाल तर ही दोन्ही ठिकाणे तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्कीच ठेवा, कारण इथे आल्यानंतर प्रत्येक क्षण तुम्हाला एका सुंदर स्वप्नासारखा दिसेल याची गॅरंटी देतो। हा जो बाईकवाला दिसतोय ना, तो खूप वेळापासून आपल्याबरोबर प्रवास करतोय। खरंच नशीबवान आहे असं मला वाटतंय, कारण तो या अशा रस्त्यावर बाईक चालवतोय। त्याला बघून मला माझा पवई ते अंधेरीचा प्रवास आठवला आणि आत्ता माझी पाठ का दुखत नाही आहे याचं कारण कळालं। असो, हे रस्ते बघा ना किती स्मूथ आहेत। ही ट्रेन बघा कसली ब्रॉड आहे, स्पेशियस अगदी। मोठ्या काचा असलेल्या खिडक्या, जेणेकरून तुम्ही स्विस ॲल्प्सना विना अडथळा पाहू शकता। इथे एका जागी बसून पूर्ण लेकचा अगदी अनडिस्टर्ब व्ह्यू मिळतो। माधू या लेकच्या कडेने होणारा सिनिक प्रवास एन्जॉय करते। आपण इथे बाहेर बघत इतके हरवून जातो ना, की खरंच विश्वास बसत नाही की हा ट्रेन प्रवास आहे का। मला कोणी जर सांगितलं की एका शब्दात या प्रवासाचं वर्णन कर, तर उत्तर देईन स्वर्ग सफर। माझ्या स्वित्झर्लंड टूरमधला हा बेस्ट आणि मेमोरेबल प्रवास आहे। अरे हां, मी ऐकलं होतं या प्रवासात ना आपल्याला प्लमच्या बागा दिसतात, पण अजूनपर्यंत मला काही दिसलं नव्हतं, म्हणून मी पण विसरून गेलो। ही प्लमची झाडं खूपच भारी आहेत। बघा कशी लाईनने लावलेली आहेत। रेल्वे ट्रॅकच्या बाजूला दोन्ही साईडला एका रांगेत ही झाडं अशी यांनी लावलेली आहेत आणि ती खूपच छान दिसत आहेत। वाऱ्याच्या झुळकीने कशी डोलत आहेत बघा। काही प्लम्स ना तयार झालेले दिसत आहेत, काही कच्चे आहेत, पण हिरव्या पानांमध्ये जांभळट गुलाबी आणि लाल फळं लांबून सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत। काही झाडांवर अगदी भरघोस अशी प्लमची फळं आलेली आहेत। स्थानिक शेतकरी या फळांपासून जॅम, ज्यूस आणि वाईन तयार करतात। आम्हाला हॉटेलमध्ये प्लमचा जॅम पण मिळाला होता आणि मी तो ट्राय पण केला होता। आपल्याकडे इंडियामध्ये मिक्स फ्रूट किंवा आपल्याकडे मिळणारे जे फ्रूट्स असतात त्याचे जॅम जास्त मिळतात। इथली फळं खूपच टेस्टी असतात। प्लम, चेरीज, रास्पबेरीज, ब्लूबेरीज आणि स्ट्रॉबेरीज ऑफकोर्स आत्ता मी टेस्ट करतोय, खरंच टेस्टी आहेत। आता आम्ही इथे ल्युझन स्टेशनला आलो आहे। खूप धावपळ झाली आमची, 2 बस बदलाव्या लागल्या, पण फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे। आता इथून आम्ही हॉटेलला जाऊ। हॉटेल तुम्हाला सांगतो मी कुठच्या हॉटेलला असेल। आपल्याला हॉटेलला ना बसने जावं लागेल। चला आता आपण पहिले बाहेर जाऊ आणि तिथून मग आपल्याला समोरून बस मिळेल असं मॅप दाखवतो आहे। व्ह्यूअर्स, काय सुंदर स्टेशन परिसर आहे ना। म्हणजे आपल्याकडे कसा इंडिया गेट किंवा आपला गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याप्रमाणे प्रत्येक देशात त्यांचा एक आयकॉनिक असा स्पॉट असतो, तसाच इथे ल्युझनचा आहे। ही ल्युझनची कमान दिसते, याच्याच बाजूला बस स्टँड आहे, तिथून बसने आपण आपल्या हॉटेलवर जाऊ। चला व्ह्यूअर्स, आपल्याला बस मिळाली आहे। ओ माय गॉड, स्विस शहर आय मीन ल्युझन खूपच छान आहे। आता बसनं आपली सिग्नलला उभी राहिली आहे।
ही रिव्हर बघा बाजूची आणि त्याच्यावरचा ब्रिज कसा मस्त वाटतोय. आणि इथे ना ब्रिजेसना मोठे मोठे झेंडे लावायची जी स्टाईल आहे ना ती मला खूपच आवडते आणि त्याच्यामुळे एका वातावरणाला एक वेगळा लुक येतो. आणि समोरच सगळ्या टिपिकल युरोपच्या बिल्डिंग्स. इथे मात्र माणसं दिसली आहेत आणि ती सुद्धा घाईत असल्यासारखी. सगळेच टुरिस्ट वाटत नाहीये तिथे. हा ड्रायव्हर ना खूपच सुसाट चालवतोय. त्याने अगदी फास्ट आणून हॉटेलसमोर आम्हाला ड्रॉप केलं आहे आणि हे आहे ट्रायकोनिक. आपण हे हॉटेल ऑनलाईनच बुक केलं होतं. अगदी हायवेच्या बाजूलाच आहे. आपण जो रोड क्रॉस केला ना आत्ता तिथे सरळ गेलं की आला हायवे किंवा मेन रोड जो आपला स्ट्रेट ल्युझन स्टेशनला जातो. आतमध्ये गेल्यावर फॉर्मॅलिटी करावी लागेल. त्यासाठी आपला पासपोर्ट आणि विजा कॉपी ना इथे सबमिट करावी लागते. आणि हो, इथे आपल्याला प्रत्येक हॉटेलमध्ये एक सिटी टॅक्स द्यावा लागतो. तो 7 फ्रँक किंवा 10 फ्रँकपर्यंत असतो. समोर ना एक छान रेस्टॉरंट आहे. इथे खूप सारे लोक कॉफी घेत बसलेले होते. ह्या हॉटेलचा अटेंडंट ना खूप चांगला आहे. त्याने अगदी छान असिस्ट आणि गाईड केलं आहे. फॉर्मॅलिटी पुऱ्या करून मी वर आलो तर अटेंडंटने सामान आधीच वर आणलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये ना रूम्स खूप छोट्या असतात. 1 बेड 2 चेअर. इंटेरियर सिम्पल पण छान आहे. या खिडकीतनं सिटीचा व्ह्यू आहे. बाहेर बघायला खूपच छान वाटतंय ना. मला या युरोपच्या हिस्टॉरिक बिल्डिंगचा व्ह्यू खूपच आवडतो. तर मित्रांनो, आता रूमवर आराम करण्यात काहीच अर्थ नव्हता. जवळच एक स्टॅन्सन नावाचं छान टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तर आम्ही तिथे जायचा प्लॅन केला. 2 hours later. आणि मग परत ल्युझन स्टेशनला आलो. आता ही आपली ट्रेन आहे जी आपल्याला स्टॅन्सनला घेऊन जाईल. हेनलबर्गकडे प्रवास सुरू झाला आहे. आपण नेक्स्ट स्टेशन आहे स्टान्स. तर आपण तिथे उतरणार आहोत आणि मग तिथून आपण पुढच्या फॅनिक्युलरच्या प्रवासाला जाणार आहोत. मजा येणार आहे आणि तिकडचा व्ह्यू एक ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. तिकडे उतरल्यानंतर सांगतो तुम्हाला आपण काय काय करणार आहोत. 1 hour later. तर मित्रांनो, आपण आत्ता ल्युझनवरून स्टॅन्सन या ठिकाणी आलो आहे. स्टॅन्सन हा स्वित्झर्लंडमधला एक माउंटन आहे जो 1898 ते 1900 मीटर्स अबाव सी लेवल आहे. त्यावेळी स्काय क्लिअर असतं. त्यावेळी जर्मनी आणि फ्रान्सचा सुद्धा व्ह्यू मिळतो. तर आपल्याला वर जाण्यासाठी इथे 2 केबल कार्स आहेत. एकाला फनिक्युलर म्हणतात आणि एकाला कॅब्रिओ म्हणतात. आपल्याला या 2 कार्सचा वापर करून वरती जायचं आहे. चला. तिकीटिंग इकडे चालू होते आणि आपण आपलं पास दाखवायचं. पासमध्ये हे फ्री असतं. इथे आपण आपला पास शो केला की तिथून आपल्याला एंट्री मिळेल आणि मग आपण चेक इन करून त्या लाकडाच्या दिसणाऱ्या गाडीमध्ये जायचंय आणि तिथून आपल्याला कॅब्रिओपर्यंत नेलं जाईल. तर आपल्याला ही ते पास स्कॅन होईल आणि त्याच्यानंतर आपण इथून जाऊ वर. चला मग. व्ह्यूअर्स, हे बघा स्टॅन्सन फनिक्युलरचं बेस स्टेशन. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ही फनिक्युलर 1893 बनवण्यात आली होती. फनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. म्हणजे एखाद्या मजबूत अशा दोरखंडाने वर खाली जाता येणे याला बोलतात फनिक्युलर. आता त्यांनी ह्याचा वापर ही गाडी जी आहे ना लाकडी फळ्यांनी बनवलेली जी गाडी आहे ती वर खाली नेण्यासाठी त्यावेळी वापरली होती. म्हणून ह्याला म्हणतात फनिक्युलर. 130 वर्ष झाली गाईज. कॅन यू इमॅजिन? 130 वर्षापूर्वी इथे टुरिझम होतं. त्यावेळी हे इंजिन स्टीमवर चालत असणार. आता इलेक्ट्रिसिटीवर चालते. समोरून अजून एक ही ट्रेन आली बघा. मस्त वाटलं एवढ्या जवळून पास होताना. काय व्ह्यू आहे ना.
थांबा थांबा, काऊबेल्सचा खूप छान आवाज येतोय बघा, ऐका, मस्त वाटतंय. हा आवाज कानाला अगदी सुखद अनुभव देतोय. गर्दी नसल्यामुळे मी अगदी रॉयल ट्रिप एक्सपिरियन्स करतोय. बाजूला ही फेन्सिंग बघा, कारण ह्या ज्या गायी वगैरे आहेत ना, त्या कोणी ट्रॅकवर यायला नको. आणि दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हे मध्ये मध्ये असे हे जे टनेलसारखे आहेत ना, ते छोटे ब्रिज बनवलेत. मे बी लोक आणि प्राणी त्याचा वापर करत असावेत. काय लॉन आहे ना, कसला लुक येतोय बघा ना. माधुरी खरंच खूपच खुश आहे या स्टॅन्सनॉन ट्रिपमध्ये. आता आपण कॅब्रिओच्या बेस स्टेशनला आलो आहोत. जरा फटाफट जायला लागेल, गर्दी तर दिसत नाही आहे, पण ठीक आहे. तुम्ही कदाचित अशी केबल कार कधी पाहिली नसेल, इवन मीही पहिल्यांदाच बघतोय. ही ॲक्च्युली डबल डेकर केबल कार आहे. वरती जो ओपन डेक आहे ना, तिथून आपल्याला अनइंटरप्टेड 360 डिग्री व्ह्यू मिळतो आणि खाली मात्र काचांनी कवर आहे. ती इथून आत्ता भयानक मोठी वाटते, पण ज्यावेळी ती जाता येताना आपल्याला दिसते त्यावेळी खूपच छोटी वाटते. बापरे, ब्रेथ टेकिंग. थंड वारा सटकन चेहऱ्याला झोंबला. पण आता काय वाऱ्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही आहे, कारण थंडगार वारा तर झोंबत राहणारच आहे आपल्याला. समोर बघा, एक फ्लाईट डिसेंड होतंय वाटतं. बाजूलाच एक रनवे आहे, तिथे उतरेल ते. व्ह्यूअर्स, या कॅब्रिओमुळे आपल्याला पर्वत किंवा ह्या भागातले 10 लेक्स दिसणार आहेत. पण आकाश जर ढगांनी घेरलेलं नसेल तरच हे पॉसिबल आहे. नाहीतर इथून जर्मनी आणि फ्रान्सचा पण व्ह्यू मिळतो, प्रोव्हायडेड वेदर शुड बी क्लिअर. नशीब गर्दी नाही, अदरवाईज या जागेत खाली 30 आणि वर 30 एवढ्या लोकांना कॅरी करायची याची कपॅसिटी आहे. आत्ता कोणीच नाही आहे, हार्डली आम्ही 8 माणसं वर आहोत आणि खाली 10-15 असतील. पण हे खूपच छान वाटतंय. या ठिकाणी वाऱ्यामुळे थोडं व्लॉगिंग डिस्टर्ब होतं आहे, पण व्ह्यू मिस नको म्हणून मी जरा शूट करून घेतलं. बरोबर की नाही? कारण असे बॅकग्राऊंड्स खूप कमी मिळतात, किंबहुना आपल्याला मिळत पण नाहीत. आता समोरचा व्ह्यू बघा, फक्त डोळे भरून बघत राहावं असा. हा एक वरून कॅब्रिओ बघा, खाली जातोय. आणि आत्ता हे व्हिज्युअल्स बघा, आपण वर येतोय ना तर अजून ब्रॉड व्ह्यू मिळतोय. हे लेग्स बघा ना, किती सुंदर दिसायला लागलेत. जसे जसे आपण वर जातोय ना, ह्या लेग्सचे व्ह्यूज क्लिअर होत आहेत, खूप छान दिसत आहेत. हा झूम इन करूया, ही रनवे दिसते बघा. ते फ्लाईट ना तिथे लँड झालंय. इथे प्रत्येक छोट्या शहरांमध्ये एअरपोर्ट आहे, कारण सगळे बहुतेक 2 मोठे एअरपोर्ट तर तुम्हाला माहिती आहे, झ्युरिकला आणि जिनिवाला आहे. पण बाकीच्या शहरांमध्ये जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटसाठी प्रत्येक शहरामध्ये एअरपोर्ट आहेच. आता डोंगर ना छोटा वाटायला लागला आहे, कारण त्याच्या पलीकडचे व्ह्यू पण आपल्याला वर आल्यामुळे दिसायला लागलेत. हा अजून एक लेक दिसला बघा. जसे जसे आपण वर आलो, ढग बघा पूर्ण आपल्याला कव्हर करायला आले. स्टॅन्सनॉन कॅब्रिओने टोकाला आलो. स्टॅन्सनॉनला पूर्ण उतरलेल्या ढगांमध्ये हा माझा पहिला अनुभव होता. आता कॅब्रिओने एंडला आलो आहोत. अतिशय सुंदर, वा वा वा. मित्रांनो, आम्ही इथे स्टॅन्सनॉनला वरती आलो आहे. तुम्ही बघितलं फनिक्युलरचा प्रवास, त्याच्यानंतर कॅब्रिओचा प्रवास, आणि त्या प्रवासाने आम्हाला इथे आणून सोडलं आहे. आणि इथे आल्यावर तुम्ही बघितलं समोर तर काय, इकडे सगळे युरोपचे जे टॉपचे पर्वत आहेत त्यांनी हा सगळा परिसर वेढला आहे. तुम्हाला मी कसं दाखवलं, इथे
हे जे सगळे युरोपचे पर्वत आहेत आता इथे धुक्यात गेले आहेत. मगाशी एक दिसत होतं, मी एक फोटो काढला, थोडा वेळ लक्की होतो मी की मला एक फोटो मिळाला त्याचा. पण हे बाकीचे सगळे चारी बाजूचे पर्वत आहेत की त्यांनी त्याला वेढलं आहे. इवन टिटलीज जो फेमस तुम्हाला माहिती आहे. तर अतिशय सुंदर प्लेस आहे आणि खूप टेम्परेचर, थंडी वाटते एकदम आणि खूप छान वाटते. तुम्ही म्हणाला पळत कुठे चाललाय, तुम्हाला म्हणून सांगतो जर्मनी बघायला चाललोय बिन विजाचा. जस्ट किडिंग. इथून ना आपल्याला जर्मनीचा व्ह्यू मिळतो आणि फ्रान्सचा सुद्धा. पण आज माझं नशीब कमजोर आहे. सगळीकडे समोर ढग अडवून उभे आहेत. आज इथे गर्दी नसल्यामुळे मनासारखे फोटो क्लिक करायला वेळ मिळालाय आणि तेवढ्यातच ढग बाजूला सरले आणि काही मिनिटासाठी हा जो माउंट टिटलिस, जो स्वित्झर्लंडचा फेमस पर्वत आहे, त्याच्या टॉपचं दर्शन इथून झालेलं आहे. बघा, आता हा व्ह्यू बघा. पण 5 मिनिटापूर्वी माउंट टिटलिस क्लिक केला होता आणि परत हा ढगात हरवून पण गेला. काहीच दिसत नाही. चला 6:30 वाजून गेलेत. आता निघायला हवं, नाहीतर थंडीने कुडकुडायला होईल. ऑलरेडी थंड वाऱ्यामुळे इथे थंडी वाढते. ऊन असून सुद्धा काहीच फायदा नाही आहे आणि वाटत पण नाही आहे ना इथे 6:30 वाजले आहेत असे. मी आता थंडीमुळे खालच्या डेकवरच बसलो आहे, कारण इथे जरा वॉर्म आहे, कारण चारी बाजूने काचांनी कवर्ड आहे. किती छान वाटतंय समोर. ही डार्क ग्रीन कोनिफर्सची झाडं मस्त लुक देत आहेत ना या लॉनला. आता खालून एंट्री बंद आहे. वरच्या स्टाफला आणण्यासाठी हा कॅब्रिओ वर चाललाय. आपण मगाशी वर जाताना इथेच ढगांनी आपल्याला अडथळा आणला होता. आत्ता क्लिअर झालंय बघा सगळं कसं. बघा व्ह्यूअर्स, या व्हीलच्या सहाय्याने आपण मूव्ह होतोय. किती स्मूथ फिरतायत ना. अरे वा, शेवटी दिसलातच. तुमचीच कमी होती, कारण मी शोधतच होतो पॅराग्लायडर्स इथे का दिसत नाहीत. कदाचित ढगांमुळे मला दिसत नसावेत किंवा लोक येत नसावेत ढगांमुळे असं वाटलेलं, पण शेवटी हे दिसलेच. ही वाट बघा ना खालची कशी बनवली आहे. कोण चालत वर येत असेल कुणास ठाऊक. मे बी जे गाई बकऱ्या चारणारे असतात ना, जेव्हा गाय बकऱ्यांचा कळप वर येत असेल त्यावेळी ती माणसं येतच असावीत ना त्यांना कंट्रोल करायला. त्यांचीच ही वाट असावी. इथून ना ती ट्रेन पण दिसते स्टान स्टेशनकडे जाणारी. आता आपण फनिक्युलर मधून परतीचा प्रवास सुरू करतोय. ही जागा एवढी सुंदर आहे ना की इथून निघायला मनच होत नाहीये. या अशा गायींना हिरव्या गवतात चरताना पाहणे आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मधुर आवाज ऐकणे यापेक्षा दुसरं सुख ते कोणतं, नाही का? मला वाटतं तो आता ती गाडी लॉक करून आमच्या गाडीत येतोय परत जाण्यासाठी, कारण 2 ट्रॅक फक्त इथेच आहेत, बाकी सगळा सिंगल ट्रॅक आहे. आता उद्या सकाळी ही गाडी अपडाऊनसाठी घेतील इथून. ते अंकल मला थोडी स्टॅन्सनॉनबद्दल माहिती देत होते आणि ॲक्च्युली ना वर खूप धावपळ झाली, तर त्यांनी लवकर सगळ्यांना कलेक्ट करून खाली आणलं. तर म्हणून ते मला जरा सांगत होते. पण ते म्हणाले तुझी धावपळ झाली तर ओके, सॉरी, पण तू एक काम कर, तुझ्याकडे स्विस पास आहे ना, मग उद्या ये, एन्जॉय करू. असो. हे स्वित्झर्लंडमधलं शहर आहे आणि इकडे तुम्ही बघाल प्रत्येकाचे स्वतःचे बंगलो आहेत, पण ह्या लोकांचं फुलांवर एवढं प्रेम आहे ना. घराच्या बाहेर खूप साऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या व्हरायटीज असतात आणि अतिशय सुंदर बनतं समरमधली ही घरं. बाकी बर्फ पडल्यानंतर इथे सगळं पांढरं शुभ्र होतं.
पिवळी फुलं बघा किती छान दिसतात. इथे एक पाहिलंय, कोणी रस्त्यावर चालत नाही, त्यामुळेही ते चालायचा ना मस्त अनुभव येतोय. छान हवा, बाजूला ही फुलं आणि फळांची झाडं, त्यांना बघत बघत डिस्टन्स कधी कमी होतं ना ते कळतच नाही. स्टँड स्टेशनला आलो आहे, तर मग आपण रिटर्न प्रवास चालू करूया. स्टँड स्टेशन बघा किती सुंदर आहे, एवढं छान, आणि बॅकग्राऊंड बघा ना कसं आहे. इथे ना कॉलेज आहे असं वाटतं, कारण खूपच सायकल पार्क केलेल्या दिसत आहेत. तिथून बसने हॉटेलवर. आणि ही ट्रेन लिस्ट आहे, दिवसभरात येणाऱ्या ट्रेनचं टाइम टेबल आहे. मी आता स्टान्सवरनं परत म्युझियमला आलो आहे आणि खूप छान ॲडव्हेंचर होतं, अतिशय मजा आली. बघा हे स्टेशन कसं आहे, खूप मोठं स्टेशन आहे. स्टेशन बघा किती सुंदर आहे, म्हणजे जसं आपण झुरिकला उतरल्यानंतर जे स्टेशन होतं त्याच टाईपमध्ये हे स्टेशन. 12 प्लॅटफॉर्म्स आहेत, 12 प्लॅटफॉर्म्स, म्हणजे 12 प्लॅटफॉर्म्सवर एक्सक्लुझिव्ह ट्रेन्स. हा इंडिकेटर आहे, इकडे ट्रेन कुठे जातात त्याबद्दल, आणि इथून आपण बाहेर पडायचं. ही कमान पण अतिशय छान आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आजचं स्टॅन्सअलोन हे ठिकाण आणि तो तिथपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्विस अट्रॅक्शनवरून. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.